महाराष्ट्राचे पप्पू असल्यासारखे प्रदर्शन करू नका असा खोचक टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना लगावलाय। निमित्त ठरलंय आदित्य ठाकरेंनी मतदार यादीमधील घोळासंदर्भात केलं प्रेझेंटेशन। तर शिवसेना युबीटीच्या काल झालेल्या मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींच्या स्टाईलमध्ये प्रेझेंटेशन देत वरळी विधानसभा मतदारसंघातल्या यादीमध्ये घोळ असल्याचा दावा केला होता। वरळीमध्ये तब्बल 19,333 मतांची गडबड असल्याचं त्यांनी प्रेझेंटेशन मधून दाखवलं आणि त्यांच्या या दाव्यावरून राजकीय घमासान सुरू झालंय। आदित्य ठाकरेंनी राहुल गांधी बनू नये असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं। तर निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर भाजपला का मिरची लागते असा पलटवार ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय। आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती, कारण मला वाटत नाही की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत। मी काही त्यांना असं म्हणतही नाही, पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खुदा पहाडावर चुहा भी नाही निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं, दुर्दैवाने तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे। इलेक्शन कमिशनने चॅलेंज देऊन ते कुठलाही त्या ठिकाणी योग्य पुरावा देऊ शकले नाहीत। त्याच्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की किमान तुम्ही राहुल गांधी बनू नका। दरम्यान निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर भाजपला का मिरची लागते असं म्हणत परबांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। आम्ही टीका करतोय निवडणूक आयोगावरती, पण त्याचं उत्तर अपेक्षित कोणाकडनं आहे? आम्हाला निवडणूक आयोगाला उत्तर देतंय कोण? निवडणूक आयोगाचे मालक। हे त्यांच्या मतदारसंघामध्ये जे काय 19,000 मतांचा जो घोटाळा झालेला आहे, जी चुकीची मतं आहेत ती दाखवली, आणि एखाद्याची चूक दाखवणं हा काय गुन्हा आहे? याच्यात कुठला आलाय पप्पूपणा? आता ही मिरची भारतीय जनता पक्षाला का लागावी?